संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना अखेर उपरती झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा असं विधान नामदेव शास्त्रींनी केलं होतं। मात्र आता ते विधान अजाणतेपणातून केल्याचं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय। तर आपण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं देखील शास्त्री यांनी सांगितलंय। हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं याची मला पूर्व कल्पना नव्हती। पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली। निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं। या हत्येचा सर्व स्तरातून निषेध होत असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रीने एक संताप आणणारी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता। देशमुखांची हत्या मारेकऱ्यांनी का केली, मारेकऱ्यांची मानसिकता माध्यमांनी का दाखवली नाही असा धक्कादायक सवाल करत नामदेव शास्त्रींनी मारेकऱ्यांना एक प्रकारे पाठीशीच घातलं होतं। नामदेव शास्त्रींच्या विधानानंतर राज्यभरातून नामदेव शास्त्रींवर टीकेची झोड उठवण्यात आली। धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतल्यानंतर शास्त्री यांनी हे विधान केलं होतं। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं। कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर नामदेव शास्त्रींना अखेर उपरती आली आहे। नामदेव शास्त्रींनी पश्चाताप व्यक्त करत तेव्हा केलेलं विधान अजाणतेपणातून केल्याचं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय। तसंच भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही नामदेव शास्त्रींनी केली आहे। याची मला पूर्व कल्पना नव्हती। पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली। निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत। लोकांनी गैरसमज करू नयेत। मला जाण झालेली आहे। न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहेत हे माहीत असूनही नामदेव शास्त्रीने त्यांच्या समर्थनाची घेतलेली भूमिका संताप आणणारी होती। मात्र उशिरा का असेना नामदेव शास्त्रींना उपरती झाली आहे। त्यामुळे देर आये दुरुस्त आये असंच नामदेव शास्त्रींबाबत म्हणावं लागेल। त्यामुळे इथून पुढे तरी एखाद्या प्रकरणात भूमिका घेताना नामदेव शास्त्री एकदा नाही तर 100 वेळा विचार करतील एवढं मात्र नक्की। शैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।